भारतीय जनता पक्षाला स्टँडच नव्हतं महाराष्ट्रामध्ये आणि भारतीय जनता पक्ष हा उच्चवर्णीयांचा पक्ष मानला जायचा आणि ओबीसी आणि मराठ्यांमध्ये त्यांची पहुंच नव्हती. ते दरवाजे त्यांना बाळासाहेब ठाकरेंकडनं उघडून हवे होते, कारण बाळासाहेब ठाकरेंना हे सगळ्या प्रकारचे अनुयायी होते की त्यांच्याकडे जे संघटन होतं ते संपूर्ण ओबीसी आणि मराठा समाजाचं होतं. बहुजन समाज संपूर्णपणे बाळासाहेबांबरोबर उभा होता. तर तो मोका ह्यांनी साधला आणि RSSने असं दाखवलं की मराठी माणूस हा मुद्दा काही फार तुम्हाला सत्यबित्य देणार आहे, हिंदू हा मुद्दा येईल. वास्तवामध्ये लक्षात घ्या की हिंदू मुद्द्यावर वगैरे कोणी निवडणूक लढवणं आजही जिंकत नाहीये. ध्रुवीकरण होतं, पण जिंकणं हरणं हे आपण त्याच्यावर नंतर बोलू. म्हणजे जिंकणं ह्या गोष्टी मुळामध्ये हा डोक्यात बाळासाहेबांच्या गेल्यावर बाळासाहेबांनी आपली सगळी ताकद लावली आणि भाजपला बरोबर घेतला आणि त्यामुळे भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणात शिरकाव केला आणि एक प्रकारे म्हणजे या घटनेचा दूरगामी परिणाम हा होता की शिवसेनेच्या बहुजनवादाचा अस्त झाला आणि जो प्रबोधनकार ठाकरेंपासून त्यांच्या घरातच सुरू होता. आणि बहुजनवादाचा अस्त म्हणजे लोकशाहीचा अंत ही निश्चितपणे, आणि भारतीय जनता पक्षाचा ब्राह्मणवाद आणि बनियावाद संपूर्णपणे महाराष्ट्रावर आरूढ होणार हे 2003 सालीच मला कळलं होतं. पण बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व असं होतं की ते म्हणजे एक कधी पण असे काही नेते असतात ज्यांना हुकुमशाही आवडते स्वतःची हे महत्वाचं. तर त्यांचा इगो खुश केला की ते म्हणजे कोणत्याही मोठ्या परिणामांचा विचार करत नाही, कॉन्सिक्वेन्सेसचा. तसं आज देशात चाललंय. आज जे चाललंय त्याचे परिणाम जेव्हा आपण 10, 15, 20 वर्षांनी भोगणार ते भयानक असणार आहे. परंतु एका माणसाचा इगो खुश करून बरीच माणसं आणि परदेशी लोक सुद्धा आज आपल्या देशात, परदेशी नेते सुद्धा आपला उकळ पांढरा करून देतात. तेच बाळासाहेबांच्या बाबतीत टेक्निक बीजेपीने वापरलं आणि मोठे भाऊ बाळासाहेब वगैरे करून. मला आठवतं की आज जे रस्त्यावर येऊन धमक्या देतात आणि उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या कुटुंबियांना तुरुंगात घालू वगैरे सांगतात, हे लोक बाळासाहेबांचा मोर्चा किंवा बंद असला की आपल्या खिडक्या सुद्धा लावून घ्यायचे आणि मोरीमध्ये जाऊन उभे राहायचे. अशी परिस्थिती होती. पण ती परिस्थिती बाळासाहेबांनी स्वतःच्या कर्माने आजच्या परिस्थितीवर आणून ठेवली आणि बाळासाहेब आज हयात नाहीत, पण त्यांचा मुलगा आणि त्यांचे इतर कुटुंबीय त्याचे परिणाम भोगतोय. याही बाबत आपण काही फार विचार करावा असं नाही. त्याचे परिणाम महाराष्ट्र जो भोगतोय ते भयानक आहे आणि ती गोष्ट तेव्हा मी लिहून ठेवली होती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.